यंदा महाशिवरात्री कधी आहे जाणून घेऊया महत्त्व आणि मुहूर्त। स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या स्वामी समर्थ भक्ती या यूट्यूब चॅनलवर। माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात। प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते। मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात। यंदाच्या वर्षी महाशिवरात्री कधी आहे हे जाणून घेऊयात। महाशिवरात्री दिवशी एकादशीचा उपवास केला जातो। उपवासाच्या पहिल्या दिवशी भगवान शंकराची आराधना करून फराळ केला जातो, तर दुसऱ्या दिवशी महादेवांची आराधना करून गोडाधोडाचा नैवेद्य करून उपवास सोडला जातो। उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्यांप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो। वर्षातील 12 महिन्यात एक शिवरात्री येते, पण त्यापैकी फेब्रुवारी मार्च महिन्यात येणारी महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते। या दिवशी भगवान शिवाचा विवाह देवी पार्वतीशी झाला होता। महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वतीची पूजा केली जाते। व्रत पाळताना ही पूजा केली जाते। महाशिवरात्री हा पवित्र सण भारतासह जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते। पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात। त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात। त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात। शिवलिंगावर दही तापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। यंदा महाशिवरात्री कधी आहे? पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला म्हणजे 8 मार्च 2024 रोजी रात्री 9:27 सुरू होणार असून 9 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6:17 समाप्त होणार आहे। उदय तिथीनुसार 8 मार्चला महाशिवरात्री साजरी होणार आहे। हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।